सिंदेवाही जंगल परिसरात एका पट्टेदार वाघाच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे। येथील नागरिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी या वाघाचा मृत्यू पाहिलाय। या पट्टेदार वाघाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हालचाली सुरू होत्या। त्याने उठण्याचाही पूर्ण ताकदीने प्रयत्न केला, मात्र तो उठू शकला नाही आणि अखेर तेथेच तो गतप्राण झाला। वाघाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अनेक नागरिकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असून काहींनी त्याला कॅमेराबद्ध सुद्धा केली आहे। पाहूया वाघाची मृत्यूपूर्वीची ही शेवटची झलक। काय नको ना सुवा काउन सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कंपार्टमेंट 45-609 या ठिकाणी पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पुढील कार्यवाही सुरू आहे। हा पट्टेदार वाघ अंदाजे 14 ते 15 वर्षांचा असून वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मृतक वाघाला शवविच्छेदनासाठी टीटीसी सेंटर चंद्रपूर येथे हलवण्यात आलेले आहे। याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर बुद्धार पवार यांच्याकडून। रत्नापूर बेटातील सरंडी गावाजवळ कंपार्टमेंट 45 मध्ये वाघ मृतावस्थेत आढळून आलेला आहे। ही घटना 12 वाजताच्या सुमारास लक्षात आलेली आहे। त्यामुळे या वन विभागाची टीम या ठिकाणी आली आहे। आपण इथे पाहू शकता।